आज गुरुपौर्णिमा आहे. अर्थातच गुरुला नमन करण्याचा आजचा दिवस. श्री साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये सध्या मोठी गर्दी केली आहे. साईबाबा संस्थांच्या वतीनं देखील भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर आणि परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईनं संपूर्ण परिसर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्तानं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं सध्या भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सध्या अक्कलकोटमध्ये आलेले आहेत. तर इकडे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. विविध मंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी दिसणार आहे, कारण आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा. आणि साईनगरीमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये पालख्या दाखल झालेल्या आहेत. 3 दिवसांचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डीमध्ये होत असतो. तर अक्कलकोट नगरीसुद्धा भाविकांनी गजबजली आहे. आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे सध्या शिर्डीमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेले. जाणून घेऊया कुणालकडून काय नेमकं शिर्डीतलं वातावरण आहे. कुणाल, एकंदरीतच शिर्डीमध्ये आज लाखो भाविक आलेत, गजबजून गेली आहे शिर्डी नगरी. 3 दिवसांच्या उत्सवामध्ये आजचा मुख्य दिवस आहे. काय नेमकं हे सगळं वातावरण आहे? साईंच्या शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि आज उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबांचं मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं असणार आहे. साईंच्या शिर्डीत 1909 पासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. साईबाबांची मुलकर या भक्तानं 1909 साली पूजा केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचं पूजन केलं होतं आणि त्यानंतर साईबाबा हयातीत असल्यापासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. मोठ्या संख्येने भाविक साईंच्या चरणी साईबाबांना सद्गुरू मानून साईंच्या चरणी आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साईंच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त हजेरी लावत असतात. मोठा उत्साह या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईंच्या शिर्डीमध्ये बघायला मिळतो आहे. मोठ्या संख्येने साई भक्त साईनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साईनगरीमध्ये साजरा होणार आहे आणि या 3 दिवसामध्ये विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते साई संस्थांकडनं करण्यात आलेलं आहे. जवळपास 4.5 लाखाहून अधिक साई भक्त साईनगरीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला हजेरी लावतील असा अंदाज जो आहे तो साई संस्थांकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि साई भक्तांच्या सुविधेसाठी साई संस्थान सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे. साई संस्थांकडनं ठिकठिकाणी लाडू काउंटर असेल, ठिकठिकाणी साई भक्तांची जेवणाची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर अतिरिक्त मंडप व्यवस्था असतील किंवा प्रथम उपचार केंद्र असतील हे साई संस्थांकडनं उभारण्यात आलेलं आहे. आणि साई संस्थांकडनं साई भक्तांची चोख काळजी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. साई भक्तांशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जी आहे ती शिर्डी पोलीस आणि साई संस्थांकडनं घेतली जाते आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाची धामधूम जी आहे ती शिर्डीमध्ये बघायला मिळत आहे. एकीकडे जर दृश्यामध्ये तर हा 3 दिवसांचा उत्सव असा सुरू राहणार आहे. आणि धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.